सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। तरुणीशी बोलण्याच्या वादातून एका तरुणाने तरुणीच्या काकाचा खून केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा येथे घडली असून या प्रकरणी हत्या करणाऱ्या एका तरुणाला पिंपळनेर पोलिसांनी बेड्या ठोकलाय। पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हनुमंतपाडा पोलीस स्टेशन राईनपाडा येथे राहणाऱ्या दत्ते सोमा गवळी वर्ष 35 याचा खून किसन गुलाब साबळे वर्ष 22 यांनी केला। संशयित आरोपी किसन गुलाब साबळे हा मयत दत्तू गवळी याच्या पुतळ्यासोबत तिच्या किराणा दुकानावर बोलत होता। त्याला दत्तू गवळीने हटकले, तू इथून निघून जा असे सांगून दत्तू गवळी किराणा दुकानावरून त्याच्या घरी गेला। अवघ्या 15 मिनिटांनंतर दत्तू गवळी पुन्हा किराणा दुकानावर आला असता किसन साळवे तेथेच उभा होता। दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। या वादातून दत्तू गवळी आणि किसन साळवे यामध्ये झटापट झाली। या झटापटीत दत्तू गवळी खाली पडला, त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे। काय नाव? मीराबाई रामचंद्र गवळी, तुमचं दादा? हनुमंतपाडा। तुमचं? रामसिंग सोमा गवळी, हनुमंतपाडा। बरं, आता जो मृत्यू झाला तुमच्या मुलाचा झाला का? काय नाव त्याचं? दत्तू। काय कसं काय वारला तो काल? तुम्ही सांगा। आया कस काय होईना हाई जी भांडण म्हणजे भांडण होय नी तेच कोऱ्या कोऱ्याशी तट जवळ तट माडानी जवळ तट मग आवाशा जागावर म्हणजे आई करत येशी मग तरी दवाखाना मग मी पळणार। हा, कट लागेल होता कटच मार नाही लागेल, काट लागेल मार त्याला डोकाला? डोकाला। लगीन होईल का त्यांना? 2 पोऱ्यात। अच्छा, नाही मग आऊ तट जागावर गेल का दवाखाना मागे? अहो पोरगा पुन्हा जागावरच होय गय। नेमका का वाही भांडण कशावरती होईनी बाबा? कासावरी वहिनी तेच कळायला मार्ग नाही वहिना ना मग तुम्ही आता पोलीस स्टेशन मा तक्रार दिलं? हा, कोणी मारा त्याचं नाव बी दिलं? दिलं। काय नाव बिव काय? किसन गुलाब साबळे। अजून गुलाब साबळे। कितला माणसं होता त्या मारणा? दोन्ही भाऊच पाटापार। गाव कोणता? हनुमंतपाडा। हनुमंतपाडा का? चालेल चालेल। तर डेड बॉडी भेटी काही का? कट डेड बॉडी आठच का PM रूम? जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।